हाय मैत्रिणींनो, तर आता खूप दिवस झाले थालीपीठ बनवायचं होतंच आहे, तुम्हाला दाखवायचंच होतं. सैनला भाजणी दिली होती, त्याचं थालीपीठ बनवून दाखवते म्हटलं होतं. तर मग चला म्हटलं, आता गावाकडून मला कांद्याची पात पण भेटलेली आहे आणि काळा घेवडा पण आलेला आहे. तर काळ्या घेवड्याची उसळ त्याच्यावर खूप छान लागते आणि आपण कांद्याची पात घालणार आहे थालीपीठामध्ये, ते पण तुम्हाला आवडेल. तर चला, माझ्या पद्धतीने मी कसे थालीपीठ बनवते ते तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये. तर हे भाजणी घेतलेली आहे मैत्रिणींनो आणि आता याच्यामध्ये मी ही चिरलेली कांद्याची पात टाकते. परत आपण लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे हा पण टाकते. आणि बाकी भाजणीमध्ये आपण जिरे घातले होते, हळद घातलेलं, ओवा घातला होता. तर अशा प्रकारे मी भिजवून घेते. खूप छान होतात थालीपीठ. आणि थोडं मीठ टाकते मैत्रिणींनो. तर हे बघा, एवढंसं मीठ टाकते, थोडंसंच टाकायचं. आपण उसळीमध्ये मीठ टाकणारच आहोत. अशा प्रकारे मी आता हे थालीपीठचं भिजवून घेते. तर हे माझं थोडंसं याचं पाणी होतं, हिरव्या मिरच्याचं आणि लसूणचं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेले आणि टाकून मी असं घट्ट भिजवून घेते छानपैकी. हे बघा, आता आपली थालीपीठाची भाजणी भिजवून झालेली आहे छानपैकी. ही बघा, काळ्या घेवडे मी असं स्वच्छ धुवून घेतलेले. तर मी आता पातेलं ठेवते. पातेल्यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकते आणि घेवडे शिजवायला ठेवते. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, नंतर टाकायचं होते. पहिले लोक तर मडक्यामध्ये घेवड्याची आमटी बनवायची, तर तसंच हे मातीचं भांडं आहे. तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते. तर हे बघा, आपलं भांडं तापलं आहे, तर मी आधी कांदा टाकून घेते. आणि मातीच्या भांड्याला लाकडीच हे उलट न वापरायचं, कारण कसं असतं, लोखंड वापरलं की थोडं लोखंडाचा काही धक्का वगैरे लागून मातीचं भांडं आपलं फुटू शकतं. तर हे बघा, मी आता 1 चमचा तेल टाकते. तर आपण मस्तपैकी मातीच्या भांड्यामध्ये उसळ बनवणार आहे, छान होते. तर असं भाजून घेते मी कांदा लाल होय. कांदा आपल्याला लाल झालेला आहे मैत्रिणी, हे बघा. तर मी आता याच्यामध्ये एकदम थोडं 1 टिपका तेल टाकते आणि आता याच्यामध्ये मी फोडणी देते. थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तडकडली की मोहरी टाकायची थोडीशी. मोहरी आपली आता तडतडली आहे, तर मग थोडेसे जिरे टाकायचे आणि थोडी कढीपत्ता पण टाकायचा, थोडासा छान लागते कढीपत्त्याने. हे सगळं असं भाजून घ्यायचं. फोडणी देताना मग कसा आवाज येतो. छान असं भाजून झालं की थोडी हळद टाकायची, एकदम थोडी टाकायची, नॉर्मल, जास्त हळद नाही टाकायची, कडवट होतं. आणि आपलं कांदा लसूण मिरचीची पावडर आहे, जे आम्ही सातारा भागामध्ये आम्ही तिखट म्हणतो त्याला, ते टाकायचं. थोडंसं तिखट टाकायचं, कारण आपण थालीपीठामध्ये ऑलरेडी तिखट टाकलेलं आहे.
असं छान आता आपलं भाजून झालेलं आहे मैत्रिणींनो. मस्त असं आपला तडका बसणार आहे उसळीला. तर हे मी उसळ आहे पाणी काढून घेतलं. तर मी आता हे टाकून घेते. आणि वरून थोडी कोथिंबीर टाकते. मस्तपैकी आपली छान अशी उसळ होणार आहे. आणि थालीपीठाबरोबर खूप सुंदर लागते. कशाची पण उसळ करतात, चवळीची, हरभऱ्याची, पण आमच्या भागामध्ये शक्यतो ओला काळा घेवड्याची उसळ थालीपीठाबरोबर खूप छान लागते, म्हणून खातात. मीठ टाकणार नाही आहे मी. शिजत आल्यानंतर मीठ टाकून घेतलं होतं मी घेवड्यामध्ये, त्याच्यामुळे मीठ आता काही टाकणार नाही आहे. तर आपण एक वाफ काढून घ्यायची. हे बघा छानपैकी आपली उसळ आता झालेली आहे मैत्रिणींनो, मस्तपैकी. हे बघा मैत्रिणींनो, आपलं थालीपीठ आता चांगलं भिजलेलं आहे हे. तर मी आता थालीपीठ थापून घेते मस्तपैकी. छोटे छोटे करायचे, छान वाटतं. हे आपला तवा गरम झालेला आहे मैत्रिणींनो. तर मी आता हे थालीपीठ हळूच रुमालामध्ये असं टाकून घ्यायचं. थोडंसं पाणी लावायचं, थोडे थोडे चिपके द्यायचे. आणि असं काढून घ्यायचं रुमाल. किती सुंदर दिसतं बघा. आणि असं झाकण ठेवून घ्यायचं. हे बघा खरपूस आपलं भाजलं गेलेलं आहे थालीपीठ मैत्रिणींना. किती छान दिसतं. दोन्ही साईडला छान असं भाजून घ्यायचं. तेल किंवा तूप टाकायचं, मस्त लागतं. अशा प्रकारे आपले थालीपीठ तयार आहे. ते छान दिसतं. अशा प्रकारे आपली सुंदर डिश तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर हे थालीपीठ आहे, ही उसळ आहे, त्याच्याबरोबर दही दिलं आहे, गूळ आहे आणि ही बुंदी आहे. अशा प्रकारे आपली पूर्णतः डिश तयार आहे. तर या मैत्रिणींनो खाण्यासाठी थालीपीठ. थँक्यू. तर हे बघा आता अनिकेत थालीपीठ खात आहे. तर आता पहिला घास घेईल तो आणि कसं झालं ते आपल्याला सांगेल. कसं झालं रे अनिकेत? खूप भारी. थँक्यू. पुदिना टाकलाय ना? पुदिना पण टाकला आणि कांद्याची पात पण टाकले थोडी. तर काळ्या घेवड्याबरोबर पण छान लागेल. गावाकडे सगळे त्याच्याबरोबरच खातात. थँक्यू अनिकेत.